आतमध्ये कोण रिपोर्टर होता मला माहीत नाही, आतमध्ये रिपोर्टरना प्रवेश नव्हता. मी सुद्धा या बातम्या वाचतो. मी याच मंचावरून असं एक मत व्यक्त केलं होतं आणि खाजगीमध्ये आम्ही बोलत असतो की काँग्रेस पक्षातून जे जे घटक बाहेर पडले आहेत आणि त्याने आपापले पक्ष निर्माण केलेले आहेत, त्या सगळ्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन एक मजबूत काँग्रेस उभी करणं ही आज काळाची गरज आहे. मी नावं घेतली, मग तृणमूल काँग्रेस असेल, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल. मी तर असे म्हटलं होतं की अजित पवार गटात विलीन होण्यापेक्षा काँग्रेसमध्ये विलीन व्हा. हा काय अजित पवार गटामध्ये विलीन होण्यापेक्षा तेव्हा बोललो आहे मी, आता त्यांचा विषय संपला, की राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सामील व्हायला पाहिजे. जसं तेलंगणामध्ये काही काँग्रेसचे घटक वेगळे झाले, त्यानंतर ओरिसामध्ये बिजू जनता दल हे मूळ काँग्रेसवालेच आहेत. असे अनेक घटक आहेत जे काँग्रेस पक्षातून बाहेर पडले. त्या सगळ्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन एक मजबूत काँग्रेस, देशाला नेतृत्व देणारी, याच्यामध्ये सहभागी व्हावा असं मी माझं मत व्यक्त केलं. कारण तुम्ही या सगळ्यांना अनेक राज्यामध्ये त्यांच्या लढाया लढण्यासाठी काँग्रेसची मदत हवी आहे ना. आता काल ममता दीदी सोनिया गांधींना भेटल्या तासभर, त्याच्या आधी त्यांनी राहुलजीशी चर्चा केली. प्रत्येकाला काँग्रेसचं सहकार्य हवं आहे, काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या पक्षांना किंवा नेत्यांना. मग ते करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी तुम्ही एकत्र येऊन काँग्रेस पक्ष अधिक मजबूत, देशासमोर एक पर्याय काँग्रेसचा कायम होता, आजही आहे. तर या पद्धतीनं सगळ्यांनी विचार केला पाहिजे असं माझं मत होतं. आणि ते त्या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेस पक्षात आणि इतर काही घटक पक्षामध्ये त्या संदर्भात विचार सुरू आहे. पण दुसरीकडे तुम्ही काँग्रेस, महाराष्ट्रातल्या काँग्रेसवरती मार्मिकमधनं टीका पण करताय आणि त्या संदर्भात मार्मिकवर 2 कोटीचा मानांचा दावा देखील दाखल झाला. हे बघा, मी टीका केलेली नाही. मी आता काय बोलतो आहे, काही लेखक असतात, लेखक त्यांची मतं मांडतात आणि त्या लेखकांच्या मताशी संपादक सहमत असतातच असं नाही, अशी एक ओळ असते. करेक्ट. आता मार्मिकचा एडिटर काय मी नाही आहे, पण तो आमच्या परिवारातला, शिवसेना परिवारातला एक महत्त्वाचं एक प्रकाशन आहे. त्याच्यामुळे आता हा विचार मला आत्ताच कळलं, असं झालेलं आहे. मी पाहतो. तुम्हाला माफी मागायला लावली, पण माफीनामा देणार का? मला माफी मागायला लावणार. आत्ताच माजगावच्या कोर्टामध्ये चाललोय मी. माफी मागायला लावलेली. अरे पाहू ना, पाहू हो, तुम्हाला काय घाई आहे एवढी? आम्ही बघू ना आमचं काय करायचं. भारताच्या संसदीय राजकारणातला एक आज अत्यंत गंभीर विषय असा आहे की या देशातले 56 न्यायाधीश, हायकोर्टातले, सुप्रीम कोर्टातले मुख्य न्यायाधीश हे लंडनमध्ये सरकारी खर्चानं देशाच्या मंत्र्यांबरोबर बॅडमिंटन खेळत आहेत. किती दिवस झाले? खर्च कोण करत आहे? राजकारण्यांबरोबर त्यांची उठबस चालू आहे, पार्ट्या चालू आहेत. हां, कदाचित देशाचे मुख्य निवडणूक आयुक्तसुद्धा त्या पार्टीत सामील होतील. ही गंभीर परिस्थिती असताना तुम्ही लहान लहान विषयांवरती पत्रकारांनी प्रश्न विचारू नये. देशातले 56 न्यायाधीश, त्याच्यामध्ये देशाचे मुख्य न्यायाधीश, सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश, सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश, पहा फोटो आणि व्हिडिओज आलेले आहेत. याच्याविषयी पत्रकारांनी अधिक संवेदनशील असायला पाहिजे. या देशाच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नव्हतं. न्यायाधीशांनी, न्यायव्यवस्थेने राजकीय व्यवस्थेपासून स्वतः एक अंतर ठेवलं. आता जाऊन त्यांच्या ताटात, एका ताटात जेवत आहेत. हे काय न्याय देणार आम्हाला शिवसेनेला? हे काय न्याय देणार तृणमूल काँग्रेसला? हे काय न्याय देणार मीनाक्षी नटराजनला? हां, इतकी बकवास न्यायव्यवस्था आहे देशाची, नरेंद्र मोदी आणि अमित शहाने केलेली आहे. तोच विषय आहे की भारताच्या संसदीय राजकारणात आज नरेंद्र मोदी नवा विक्रम रचता आहेत. जो नेहरूंचा कार्यकाळ होता त्यापेक्षा जास्त त्यांचा कार्यकाळ असेल. आणि त्यासाठी आज NDAच्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना ते मार्गदर्शनही करणार आहे. प्रधानमंत्री पदावरती वय झालं म्हणून कसलं मार्गदर्शन करतील? त्याच्यावरती काल मी चर्चा केली. पंडित नेहरूंपेक्षा 4 दिवस मी जास्त जगलो. पंडित जवाहरलाल नेहरूंपेक्षा मी प्रधानमंत्री पदावर 4 दिवस जास्त खुर्ची उभवली.
हा विक्रम नाही आहे. तुम्ही या काळामध्ये काय केलं? मी जे म्हणालो ना, तुमच्या काळामध्ये 56 न्यायाधीश इंग्लंडमध्ये राजकीय नेत्यांबरोबर, मंत्र्यांबरोबर पार्ट्या करतायत. हां, हे तुमचं 12 वर्षातली कमाई आहे.